हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? होप सो छान असाल. आणि आम्ही आलेलो आहोत ट्रिपसाठी. तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल. सो आजच्या व्हिडिओची सुरुवात ना छान अशा इथल्या व्ह्यूपासून करते. तर तुम्ही पाहू शकता की किती छान आणि निसर्गरम्य असा व्ह्यू आहे. आणि ना आता वाजलेत सायंकाळचे 4:30 आणि आता आम्ही चाललेलो आहोत विहानला घेऊन स्विमिंग पूलला. सो त्याच्यासाठी ना हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम आहे. सो चला तर मग. आणि हा पहा किती छान आणि मोठा असा स्विमिंग पूल आहे आणि बाजूने छान असा व्ह्यू आहे. आणि विहानला ना पाणी खेळायला खूप जास्त आवडतं, परंतु त्याला ना इथे थोडीशी भीती वाटत होती. म्हणजे तो काही पाण्यात जायला तयारच नव्हता आणि पाणीही थंड होते. सो कदाचित त्यामुळे तो काही अगोदर पाण्यात गेलाच नाही. पण थोड्या वेळाने ना तो त्याच्या बाबांसोबत छान पाण्यात खेळायला लागला. आणि विहान आणि त्याचे बाबा इथे एन्जॉय करत आहेत. तोपर्यंत मी ना तुम्हाला थोडासा साईडचा व्ह्यू दाखवते. आणि ना हा आहे असा छानसा व्ह्यू आणि वरती असं स्विमिंग पूल, बाजूने छान झाडी वगैरे आणि मस्त असं व्ह्यू दिसत आहे. आणि तुम्ही पाहू शकता की विहानला आता किती मजा वाटू लागली आहे पाण्यामध्ये. आणि तो काही बाहेर यायला तयारच नव्हता. कसा बसा त्याला बाहेर काढलं आणि त्याला थंडी लागू नये म्हणून मी पटकन त्याला चेंज करायला घेऊन गेले, कारण त्याला थंड पाण्याची सवय पण नाही आहे. आणि म्हटलं की नंतर उगाच थंडी वगैरे लागली तर सर्दी व्हायला नको. सो आम्ही आता चेंज वगैरे केलेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता चहा प्यायला. तर तुम्हाला इथे 6 वाजता हाय टीसुद्धा तुमच्या पॅकेजमध्ये प्रोव्हाइड केली जाते. तर चला पाहू काय काय आहे. तर विहानचे बाबा इथे थोडे इव्हिनिंग स्नॅक्स म्हणूयात घेऊन येत आहेत. तोपर्यंत मी तुम्हाला थोडासा खालचा व्ह्यू दाखवते. आणि तुम्ही पाहू शकता की इथे स्नॅक्समध्ये गरमागरम भजी, चहा आणि भेळसुद्धा आहे. आणि मला ना आता पावसाची आठवण आली आहे. म्हणजे ना अशी गरमागरम भजी, चहा आणि बाहेर पडणारा पाऊस आणि त्यामध्ये भजी आणि चहा एन्जॉय करणं ना काही वेगळीच मजा असते. असो मस्त असा थोडासा चुटपुला नाश्ता करून आता आम्ही गेलो आहे काही इनडोअर गेम खेळायला, जसं की कॅरम, टेबल टेनिस. तसं व्हायला गेलं ना तर इथे भरपूर गेम आहेत. तिथे तुम्ही काहीही खेळू शकता. आणि आम्ही तिथे थोडेसे गेम वगैरे खेळलो. म्हणजे 2-3 तास गप्पा मारत विहानशी खेळत टाईम स्पेंड केला. आणि मग 9 वाजता गेलो मस्त डिनर करायला. आणि ना मी तिथे विहानसाठी अगोदरच दाल खिचडी बनवायला सांगितली होती. आणि सो त्यांनी खूप छान पद्धतीने अगदी घरच्यासारखी दाल खिचडी त्यांनी बनवून दिली. आणि मग विहानला मी भरवलं आणि त्यानंतर आम्ही पण डिनर केलं. आणि खरं सांगू का, मला ना इथलं सगळं फूड पर्सनली खूप जास्त आवडलं. चविष्ट असं होतं आणि तेथील स्टाफ पण खूप जास्त पोलाईट होता. सो असं गप्पा मारत मारत छान असं जेवण झालं. त्यानंतर आईस्क्रीमही एन्जॉय केली आणि विहानने पण फर्स्ट टाईम आईस्क्रीम खाल्ली. सो त्यालाही खूप जास्त आवडली. आणि आता म्हटलं रूममध्ये जाऊयात, कारण आमचं केक कटिंग पण बाकी होतं. आणि त्याला झोपही आली होती, कारण तो येताना गाडीमध्ये फक्त झोपला होता. त्यानंतर तो झोपलेलाही नव्हता. त्यामुळे म्हटलं की पटकन केक कटिंग करून घेऊयात, म्हणजे विहानला झोपवता येईल. तर आमचं इथे केक वगैरे कटिंग करून झालं. आणि विहानचे बाबा बोलले की जेवण वगैरे झालं आहे तर थोडंसं वॉकिंग करूयात. पण विहानला एकट्याला रूममध्ये मी एकटी झोपवू शकत नव्हते. सो मी त्यालाही बाहेर वॉकिंगसाठी घेऊन गेले. आणि आम्ही वॉकिंग करत होतो. आणि वॉकिंग करता करता विहान माझ्या खांद्यावरती झोपून गेला. तर मग मी आता त्याला रूममध्ये जाऊन झोपवते आणि भेटते तुम्हाला सकाळी. गुड मॉर्निंग. चला तर मस्त अशा व्ह्यूसोबत सकाळ झाली आणि थोडीशी थंडी पण वाटत आहे सकाळी सकाळी, बिकॉज इथे जास्त झाडी वगैरे आहेत आणि जवळच डोंगर आहेत. त्यामुळे पण असं छान वाटतंय. तर आम्ही आता आवरून घेतो आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. आणि आता वाजलेत सकाळचे 10. आमचं सगळ्यांचं आवरून झालं आहे आणि आमचा विहान पण इथे छान असा रेडी झाला आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत नाश्ता करायला.
सो आमच्या रूमच्या अगदी समोरच डायनिंग हॉल आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करायला। तर आमचा विहान पहा इथे डायनिंग हॉलकडे न जाता तो स्विमिंग पूलकडे वळाला आणि त्याला ना काल पाणी खेळायला खूप मजा आली। सो त्यामुळे त्याला वाटलं की आजही पाणी खेळायचे आहे। सो म्हटलं की चला थोडंसं त्याला खेळू देऊयात आणि तो इथे खेळत होता। म्हटलं तोपर्यंत काही फोटोज वगैरे क्लिक करूयात आणि मुलांना थोडंसं खेळू दिलं ना सकाळी सकाळी की तेही फ्रेश राहतात आणि त्याचं रोजचं रुटीन आहे। म्हणजे तो घरी पण जेव्हा असतो ना तेव्हा त्याचे बाबा त्याला सकाळी रोज 11 वाजता गार्डनला घेऊन जातात आणि मग तो खेळला ना की एकदा दिवसभर फ्रेश राहतो। त्यामुळे मग म्हटलं थोडंसं खेळून देऊयात मग। सो त्याला थोडंसं खेळू दिलं आणि आमचं ना 11 वाजता चेकआउट होतं। सो आम्हाला नाश्ता वगैरे करून बॅगही पॅक करायच्या होत्या, त्यामुळे त्याला पटकन आम्ही नाश्ता करायला घेऊन गेलो आणि हा आहे आमचा नाश्ता। सो मी आता इथे विहानला वगैरे पण भरून घेते कारण रोज सकाळी त्याला दूध पिण्याची सवय आहे आणि त्याला इथे दूध नव्हतं। सो त्यालाही भूक लागली असेल आणि आम्हीही पटापट नाश्ता करून घेतो। तर आम्ही इथे पटापट नाश्ता वगैरे करून घेतला आणि रूमवरती जाऊन बॅग वगैरे भरून गाडीत ठेवून चेकआउट केलं आणि मग विहानच्या बाबांना रोपवे वगैरे करायचं होतं। सो परत आम्ही काही ॲडव्हेंचर केले आणि हे जे ॲडव्हेंचर आहेत ना ते तुम्ही अनलिमिटेड करू शकता, म्हणजे तेही तुमच्या पॅकेजमध्ये अवेलेबल आहे। तर असं आम्ही तिथे अजून काही गेम्स वगैरे खेळलो आणि त्यानंतर तिथे बाजूलाच नदी आहे सो तिथेही थोडासा वेळ स्पेंड केला। तर हा होता आमचा रिवर पॅराडाईजचा छान असा एक्सपिरियन्स, छान अशी मेमोरेबल ट्रिप झाली। तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।